गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं अखेर विश्रांती घेतलीय. पावसाने उघडदीप देताच कागल तालुक्यात खोळंबलेल्या शेती कामांना कमालीचा वेग आलाय. सध्या तालुक्यात भातरोप लावणीच्या कामाने वेग घेतला असून संपूर्ण शेत शिवार माणसांनी गजबजली आहेत. परिसरातील ग्रामीण भागात पारंपरिक आणि उत्साही वातावरणात भात लावणीचं काम सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळते. आमानी जातीचं तरुण आहे. याचं उत्पन्न चांगले येतं. 6 गुंठ्यात पारापड. 4 दिवस पाऊस चालू होता. आज जरा पाऊस उघडलाय, त्याच्यामुळे आता रोपा लावायला चालू केला. गेल्या वर्षी पण आम्ही आमानेच भात केलं होतं. त्याच्यामुळे गेल्या वर्षी आम्हाला उत्पन्न चांगलं मिळालं. त्यामुळे ह्या वर्षी पण आम्ही ह्या जातीचं चांगल्या पद्धतीने उत्पन्न मिळते म्हणून ह्या वर्षी पण केलंय. आणि गुंठ्यापेक्षा जास्त म्हणजे गुंठ्याला 2 म्हणजे हे टनावर होतं तरी भात पडतंयच. आणि वाळूसरा सुद्धा चांगला आहे, पाण्याला सुद्धा चांगला आहे. पाऊस लागू दे किंवा वाळूसरा पडू दे, त्याला काही म्हणजे हे होत नाही भाताला. हे भात असंच म्हणजे पिकाला चांगलं आहे की त्याचं हे होत नाही, जास्त म्हणजे उतारा पडू शकतो त्याचा. भात पीक आमानी जातीचं तरू आहे. हे 40 दिवसाचं तरू आहे. ते आम्ही काल उपडून आज लावायला चालू केलेलं. कागल तालुक्यात यंदा मान्सूनचे आगमन उशिरा झाले असले तरी सुरुवातीला पावसाची वाट न पाहता शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर भाताची धुळवाप पेरणी आणि गादी वाफ्यावर रोपे तयार केली. मात्र त्यानंतर सलग काही दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे लावणीची कामे काहीशी खोळंबली होती. जास्त पावसामुळे रोपे कुजण्याची भीतीही निर्माण झाली होती. परंतु आता पावसाने घेतलेली विश्रांती आणि पडणारे कोवळे ऊन यामुळे शेतकरी सुखावलाय. सध्या लावणीसाठी पाणी पुरेसं असलं तरी लावलेली रोपे जिवंत राहण्यासाठी आणि त्यांच्या चांगल्या वाढीसाठी काही दिवसांनी पुन्हा हलक्या ते मध्यम पावसाची गरज भासणार आहे. त्यामुळे आता चालू असलेली लावणी आटपून पुन्हा वरुणराजाने कृपा करावी अशी अर्थहाक बळीराजा करत आहे. भात लावणीच्या या लगबगीमुळे कागल तालुक्यात ग्रामीण संस्कृती आणि शेतीमधील राबता पुन्हा एकदा नव्या ऊर्जेने उभा राहिल्याचं दिसून येते.